नमस्कार मित्रांनो, जीवनप्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पाहत आहोत 30 एप्रिलपासून होणाऱ्या एका विचित्र योगाचे परिणाम आणखी त्याचा फलादेश. वेगवेगळ्या लग्नकुंडलींसाठी आपण वेगवेगळ्या लग्नकुंडलीसाठी हा फलादेश पाहिला आहे. आणखी या मीन राशीमध्ये जे 6 ग्रह येत आहेत आणि त्याचबरोबर चंद्रही असणार आहे त्या राशीमध्ये, म्हणजे एकूण 7 ग्रह एकाच राशीमध्ये येत आहेत. हा खूप खराब योग आहे. यामुळे खूप मोठी नुकसानी आणि आपत्ती होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या तारखेच्या आसपास तुम्हाला खूप सावध राहणे आवश्यक आहे. खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेणे आवश्यक आहे. कोणता आजार झाला तर त्याच्यावर औषध पाणी ताबडतोब घेणे आवश्यक आहे. ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. मीन राशीमध्ये राहू, नेपच्यून, शनी, रवी, शुक्र, बुध हे ग्रह येत आहेत. त्याचबरोबर चंद्रग्रहही प्रवेश करत आहे. वरील कुंडली 1 एप्रिलची आहे, त्यामुळे चंद्र पुढे गेलेला दिसतोय, परंतु तो 30 मार्च रोजी मीन राशीतच असणार आहे. तर आपण वेगवेगळ्या लग्न कुंडलीसाठी येणाऱ्या योगाचा विचित्र परिणाम काय होणार आहे यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर ही आहे मकर लग्न असलेली कुंडली. या जातकासाठी काय फलादेश असणार आहे ते पाहूया आपण. इथे मकर लग्न आहे, त्यामुळे लग्नेश आणखी द्वितीयेश हे हा शनी आहे. त्याचबरोबर गुरु हा तृतीयेश आणि व्ययेश आहे. शुक्र हा पंचमेश आणखी दशमेश आहे. त्याचबरोबर बुध हा षष्ठेश आणखी भाग्येश आहे. त्याचबरोबर चंद्र हा सप्तमेश होणार आहे. त्याचबरोबर रवी या कुंडलीसाठी अष्टमेश आहे. म्हणजेच आपण पाहू शकता इथे लग्नेश आणखी द्वितीयेश, त्याचबरोबर तृतीयेश, त्याचबरोबर पंचमेश, षष्ठेश, सप्तमेश, अष्टमेश, भाग्येश, दशमेश आणखी व्ययेश हे ग्रह सर्व एकाच राशीमध्ये येत आहेत. तर मित्रांनो, हा मोठा योग आहे, एवढा छोटा योग नाही आहे. तर या कुंडलीमध्ये फळे काय मिळतील तर इथे तुम्ही पाहू शकता. इथे अष्टमेश आणखी लग्नेश हा आलेला आहे, आणखी तृतीयात आहे मीन राशीमध्ये. आणखी त्याच्याबरोबर आहे राहू आणखी नेपच्यून. त्याच्याबरोबर शुक्र आहे उच्च राशीचा. त्याचबरोबर नीच राशीचा बुध आहे. त्याचबरोबर रवी देखील आहे. हे सर्व ग्रह जमा झालेले आहेत. आणखी त्याचबरोबर सप्तमेश चंद्र पण तिथे आहे. रवी हा अष्टमेश आहे. त्याचबरोबर पंचमेश देखील आहे. त्याचबरोबर व्ययेश देखील आहे. ती कुंडली किती खराब आहे बघा. इथे व्ययेश आहे, पंचमेश देखील आहे, अष्टमेश देखील आहे, तृतीयेश देखील आहे आणि भाग्येश देखील आहे, म्हणजेच आणि षष्ठेश देखील आहे. त्यामुळे इथे एकाच राशीमध्ये खूप ग्रह जमा झालेले आहेत. आणखी त्याचा खूप अनिष्ट परिणाम होणार आहे. सप्तम स्थान आहे ते जोडीदाराचे आणखी वैवाहिक जोडीदाराचे स्थान आहे. त्याचबरोबर पंचम स्थान हे प्रणय आणि प्रेम प्रसंग याचे आहे. अष्टम स्थान हे देखील मृत्यूचे स्थान आहे, आणखी मृत्यूसमयी कष्टाचे स्थान आहे. त्यामुळे इथे अष्टमेश देखील प्रणय आणखी काम याबद्दल आहे. त्याचबरोबर व्ययेश तिथे नाही आहे, व्ययेश पंचमात आहे. त्याचबरोबर भाग्येश देखील आहे. भाग्येश हा विवाहबाह्य संबंध दर्शवतो. तर या कुंडलीमध्ये शनी हा लग्नेश आणखी द्वितीयेश आहे, आणखी तो तृतीयात आहे. त्यामुळे प्रवासातून त्याला धन मिळेल, प्रवासातून तो धन कमवेल. हा प्रवास देशांतर्गत असेल, आणखी त्यातून तो आपले धन कमवेल. परंतु हा जातक हे धन चांगल्या मार्गाने कमावणार नाही, कारण द्वितीयेश हा आणखी लग्नेश शनी हा पापग्रहयुक्त आहे राहू नेपच्यून यांच्याद्वारे. तसेच ते जिथे जिथे प्रवास करतील तिथे त्यांचे संबंध निर्माण होतील. हे संबंध अनैतिक असू शकतात, कारण त्याच्याबरोबर राहू आणखी नेपच्यूनसारखे ग्रह आहेत. त्याचबरोबर शुक्र देखील आहे. त्याचबरोबर नीच राशीचा बुध आहे. त्याच्यामुळे या व्यक्ती स्खलित होऊ शकतात, विचार त्यांचे खालच्या दर्जाला जाऊ शकतात. याला बाकी ग्रहही कारणीभूत आहेत. शुक्र हा पंचमेश आहे. त्यामुळे पंचमेश हा प्रणय आणखी प्रेम
याच्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर विवाहबाह्य संबंध दाखवणारा भाग्येश देखील नीच राशीला आहे, आणखी तो देखील तिथेच आहे. त्याचबरोबर बुध हा षष्ठेश आहे, त्यामुळे या अनैतिक संबंधातून या व्यक्तींना वेगवेगळे गुप्त आजार होऊ शकतात. गुप्त आजार का होऊ शकतात? कारण ते नेपच्यून आहे, आणखी राहू देखील आहे. राहूचा प्रभाव घाणेंद्रियांवर असतो, त्यामुळे त्यांना गुप्त आजार होऊ शकतात. त्याचबरोबर अशा व्यक्तींचा घटस्फोट होण्याची शक्यता देखील वाढते, कारण इथे चंद्र सप्तमेश आहे. या 2 दिवसात व्यक्तींना जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो, 30 आणखी 31 मार्च. त्याचबरोबर शुक्र हा दशमेश आहे, त्यामुळे व्यवसायासाठी उद्योगधंद्यासाठी यांना फिरायला लागणार, प्रवास करावा लागणार, आणखी त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडून येतील. त्याचबरोबर गुरु हा पंचम स्थानात आहे, आणखी व्ययश आहे. व्ययश हा शय्या स्थान आहे, त्यामुळे या व्यक्ती अनैतिक मार्गाने शय्यासोबत करतील, आणखी त्यातून अनैतिक संबंध निर्माण करतील, आणखी त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागेल. त्याचबरोबर मंगळ हा मिथुन राशीमध्ये आहे, आणखी या 7ही ग्रहांबरोबर तो केंद्रयोग करेल, त्याचा देखील अनिष्ट परिणाम होईल. मंगळ हा चतुर्थेश आहे, आणखी लाभेश आहे, त्यामुळे मित्रमैत्रिणीसोबत देखील यांचा संबंध येऊ शकतो. आणखी मंगळ हा चतुर्थेश आहे, त्यामुळे घरातील व्यक्तींशी देखील या लोकांचा अनैतिक संबंध येऊ शकतो, आणखी नात्यांमध्ये कटुपणा येऊ शकतो, आणखी नाती दुरावतील, नात्यांमध्ये खोट येईल. या व्यक्ती नात्यांचा विचार करणार नाहीत, आणखी असे संबंध करतील. परंतु ज्या व्यक्तींचा विवाह झालेला आहे, आणखी ते जर असे अनैतिक संबंध करतील, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि त्याचबरोबर ही अगर स्त्री असेल तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल किंवा कुत्र्याचा मिळेल, किंवा तत्सम काम संबंधी जे व्यवहार असतात प्राण्यांचे, त्या प्राण्याचा जन्म येईल. जास्त करून त्यांना या इंद्रियाचा चुकीचा वापर केल्यामुळे त्या इंद्रियाला संबंधित भोग भोगावा लागेल. आपल्याला माहितीच आहे कुत्रा कुत्री यांचा प्रणय किती कष्टदायक असतो, दुःखदायक असतो. तर अशा स्त्रियांना हे सहन करावे लागेल. आणि जे पुरुष अनैतिक संबंध करतील त्यांना पुढच्या जन्मामध्ये नपुसंक म्हणजे छक्का म्हणून जन्म घ्यायला लागेल. आणि आपल्याला माहितीच आहे की छक्क्याचे जीवन कसे असते, त्याला कोणीही मान देत नाही, कुठेही मान मिळत नाही, तो लग्नही करू शकत नाही, या गोष्टी होतील. तर मित्रांनो, हा होता फलादेश मकर कुंडली असलेल्या जातकांसाठी येणाऱ्या विचित्र योगाबद्दल. आपला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या बंधू भगिनीकडे ही व्हिडिओ पोहोचेल, आणखी त्यांना हे होणारे दुष्परिणाम याची कल्पना येईल, आणखी ते अशी कृत्य करणार नाहीत. तसेच हा फलादेश या प्रकारच्या कुंडलीसाठी तंतोतंत तुम्ही वापरू नका, पूर्ण हुबेहूब वापरू नका. त्यासाठी तुम्हाला या जातकाची मूळ कुंडली तपासायला पाहिजे. मूळ कुंडलीतील शुभ अशुभ ग्रह पहा, आणखी त्याप्रमाणे फलादेश द्या. म्हणजेच मकर लग्न कुंडलीची जी असेल व्यक्ती, त्यांना सगळ्यांना असाच फलादेश येईल असं जरुरी नाही. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा अनुभव येईल. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचे कर्म वेगळे असेल, त्यामुळे त्या कर्माचा फलादेश देखील वेगळा असेल. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा, आणखी जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना या कठीण काळाची वेळीच कल्पना येईल, आणखी ते वेळीच सावध होतील, आणखी चुकीचे काम करणार नाहीत. तर ठीक आहे मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, धन्यवाद.